नमस्कार. तुमच्यापैकी बरेच जण पोलीस भरती, तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करत असतील आणि जर मनापासून तयार करत असतील तर PYQ देखील पाहिले असतील आणि जर PYQ पाहिले असतील तर काही गोष्टी समजल्या असतीलच. भारतरत्न किंवा पद्मविभूषण, पद्मभूषण यासारख्या पुरस्कारांवर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि त्याच अनुषंगाने आपण आज भारतरत्न पुरस्काराबद्दल आणि विजेत्यांबद्दल प्रश्नांच्या स्वरूपात माहिती पाहणार आहोत आणि त्यांचा सराव करणार आहोत, जेणेकरून पुढे येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी जर या पुरस्कारावर एखादा प्रश्न आला तर तुमची तयारी आधीच झालेली असेल. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला योग्य वाटली आणि आवडली तरच व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात आहे ती 2 जानेवारी 1954 ला करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 2 1954. तारीख काय होती? 2 जानेवारी. आणि मित्रांनो, हे पुरस्कार कोणी सुरू केले? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात ठेवायचं आहे, हा पुरस्कार आहे तो राष्ट्रपतींकडून दिला जातो, त्यामुळे सुरुवात राष्ट्रपतींनी केलं असं आपण म्हणायला लागेल. प्रश्न क्रमांक 2. भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक कोण होते? या ठिकाणी पाहायचं आहे, पहिलाच भारतरत्न पुरस्कार 1954 हा 3 व्यक्तींना देण्यात आला. त्यापैकी एक होते डॉक्टर CV रमन. म्हणजे या ठिकाणी भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक कोण? CV रमन. पर्याय 3. तर मित्रांनो, यांना त्यांच्या रमन इफेक्ट या शोधासाठी 1929 साली नोबेल पारितोषिकाने देखील गौरवण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. एका वर्षात जास्तीत जास्त किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो? आता या ठिकाणी पहा, एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जात होता, परंतु 2024 हे वर्ष यासाठी काय असणार आहे? अपवाद असणार आहे. या वर्षी 5 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? दरवर्षी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो आणि 2024-25 काय आहे? अपवाद आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली महिला कोण? आता मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिल्या महिला कोण आहेत? श्रीमती इंदिरा गांधी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या ठिकाणी पाहायचं आहे, 1971 साली इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं आहे, पहिला पुरस्कार 1954 डॉक्टर CV रमन, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि एक व्यक्ती होते, त्यावर पुढे प्रश्न असणार आहे. आणि 1971 साली इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार. प्रत्येकाचं वर्ष आणि मिळालेला पुरस्कार किंवा व्यक्ती आणि वर्ष लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? या ठिकाणी पाहायचं आहे, 1966 साली. कधी? 1966 ला लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लाल बहादूर शास्त्री यांना भारतरत्न कधी मिळाला? 1966, परंतु त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 6. 1954 मध्ये सर्वात पहिले भारतरत्न कोणाला देण्यात आले? या ठिकाणी पाहायचं आहे, 1954 ला भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात झाली आणि पहिला पुरस्कार आहे तो C राजगोपालाचारी म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन या तिघांना देण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4 वरील सर्व. 1954 साली सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार या तिघांना देण्यात आलेला होता. तर या ठिकाणी पाहायचं आहे, चक्रवर्ती राजगोपालाचारी कोण होते? तर भारताचे सर्वात पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. त्यासोबतच डॉक्टर राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि CV रमन एक शास्त्रज्ञ होते ज्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं होतं.
प्रश्न क्रमांक 7, भारतरत्न पदकाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या पानाच्या आकाराचे असते? आता या ठिकाणी पाहायचंय, भारतरत्न पुरस्कार आहे तो पिंपळाच्या पानाच्या आकाराचा असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आकार पिंपळाचा आहे, त्याच्यावर एका बाजूला सूर्य आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे भारतरत्न आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली राजमुद्रा आणि सत्यमेव जयते. प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण? आता या ठिकाणी पहा, भारतरत्न पुरस्कार मिळणारे पहिले पंतप्रधान कोण असणार आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पंडित नेहरूंना हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला यावर देखील प्रश्न येऊ शकतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा पुरस्कार 1955 साली देण्यात आलेला होता. पहिला 1954 ला आहे, दुसरा 1955 ला, लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 9, भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण? या ठिकाणी पहा, पहिले परदेशी विचारले, बऱ्याच जण याचं उत्तर नेल्सन मंडेला म्हणतील, परंतु असं नाही. पहिले परदेशी कोण होते? खान अब्दुल गफार खान, हे पाकिस्तानी होते आणि मित्रांनो यांना 1987 साली भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती खान अब्दुल गफार खान 1987 साली. तर मित्रांनो यांना सरहद गांधी या नावानं देखील ओळखलं जात होतं. प्रश्न क्रमांक 10, पद्म पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्कार कोणत्या कालावधीत बंद करण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचंय, पद्म पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तसेच भारतरत्न हे सर्व पुरस्कार एकाच कालावधीमध्ये बंद करण्यात आले होते. तो कालावधी आहे 1977 ते 1980, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. इतर वेळी भारतरत्न पुरस्कार जरी दिला गेला नसला तरी पद्म पुरस्कार देण्यात येत होते, परंतु एकाच वेळी दोन्ही कधी बंद झाले तर 77 ते 80. प्रश्न क्रमांक 11, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? आता पहिले महाराष्ट्रीयन विचारले मित्रांनो, भारतरत्न दिला गेलेले पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. यांना हा पुरस्कार कधी मिळाला? 1958. हे सर्व लिहून ठेवायचं आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि मिळालेलं वर्ष लिहून ठेवा आणि परीक्षा जाताना पाहून जा. यावर एखादा प्रश्न आला तर फिक्स मार्क मिळेल. प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? या ठिकाणी पहा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार आहे तो मरणोत्तर देण्यात आला आणि तो 1990 साली देण्यात आलेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 13, भारतरत्न मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण? आता या ठिकाणी पहा, वयाच्या 40व्या वर्षी भारतरत्न मिळणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत सचिन तेंडुलकर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. यांना हा पुरस्कार कधी मिळाला? तर 2014 साली. लक्षात ठेवायचं, सचिन तेंडुलकर 2014 साली सर्वात तरुण व्यक्ती. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 14, क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न मिळवणारे एकमेव खेळाडू कोण? या ठिकाणी पहा, क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न मिळवणारे एकमेव खेळाडू आहेत सचिन तेंडुलकर. यांना हा पुरस्कार 2014 साली मिळाला, वरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15, आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न कधी मिळाला? या ठिकाणी पहा, आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार आहे तो 1983 साली देण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 16, गायन कोकिळा लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? लता मंगेशकर यांना 2001 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, विदर्भातील समाजसेवक नानाजी देशमुख यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? या ठिकाणी पाहायचं आहे, नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार आहे तो वर्ष 2019 मध्ये मिळाला. कधी मिळाला? 2019 मध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो, नानाजी देशमुख यांना देखील हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 18 पंडित भीमसेन जोशी यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळाला? या ठिकाणी पाहायचंय पंडित भीमसेन जोशी हे काय होते तर किराणा घराण्याचे महान गायक. लक्षात ठेवा यांच्या घराण्यावर देखील प्रश्न येतो. भीमसेन जोशी कोणत्या घराण्याचे होते? किराणा घराण्याचे. आणि मित्रांनो यांना 2008 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पंडित भीमसेन जोशी कला आणि संगीत. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्कृत पंडित डॉक्टर पा.वा. काणे पांडुरंग वामन काणे यांना भारतरत्न कधी मिळाला? पांडुरंग वामन काणे यांना 1963 साली भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं. पर्याय एक आपलं उत्तर आहे. यांच्यावर महत्वाचा प्रश्न कोणता येऊ शकतो तर धर्मशास्त्राचा इतिहास हा अवाढव्य ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे डॉक्टर पा.वा. काणे पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामुळे यांना आपण काय म्हणतो पंडित म्हणतो. या ग्रंथामुळे त्यांना पंडित असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 20 J.R.D. टाटा यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? मित्रांनो भारतातील विमान सेवेचे जनक जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच J.R.D. टाटा यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न येतो भारतरत्न पुरस्कार मिळवणारे किंवा प्राप्त होणारे पहिले उद्योगपती कोण? तर J.R.D. टाटा यांना 1992 साली हा पुरस्कार देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 21 2024 मध्ये बिहारचे कोणते माजी मुख्यमंत्री यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला? या ठिकाणी पाहायचं आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. तो देखील मरणोत्तर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे 2024 ला 5 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यापैकी एक होते कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 22 भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न कोणत्या वर्षी जाहीर झाला? आता मित्रांनो 2024 साली भारतरत्न मिळालेल्या 5 व्यक्तींपैकी एक नाव होतं लालकृष्ण अडवाणी. यांना देखील 2024 ला भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय 3. आता 5 व्यक्ती होते त्यापैकी 4 व्यक्ती मरणोत्तर आणि लालकृष्ण अडवाणी हे एकमेव जिवंत असताना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2024च्या 5 पैकी एक जिवंत बाकी 4 मरणोत्तर. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन यांना 2024 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला? मित्रांनो 2024च्या 5 जणांची नावं लक्षात ठेवायची आहेत. आता कर्पूरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री, M.S. स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक. ठीक आहे 2 झाली. तिसरं नाव लालकृष्ण अडवाणी, चौथं नाव P.V. नरसिंहराव आणि 5वं नाव चौधरी चरण सिंग. आता या ठिकाणी पहा या 5 पैकी 2 व्यक्ती भारताच्या माजी पंतप्रधान आहेत. ठीक आहे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा या ठिकाणी M.S. स्वामीनाथन यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला. पर्याय 2. 24वा प्रश्न पहा 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला? 2024 ला 5 व्यक्ती. कोण कोण? तर कर्पूरी ठाकूर, M.S. स्वामीनाथन, P.V. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि 5वे लालकृष्ण अडवाणी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 3. 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 25 भारताचे माजी पंतप्रधान P.V. नरसिंहराव यांना 2024 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला? 2024च्या 5 व्यक्तींमध्ये एक नाव आहे P.V. नरसिंहराव. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 भारतरत्न. तर मित्रांनो 2024च्या 5 पैकी 2 व्यक्ती काय आहेत? माजी पंतप्रधान. कोण कोण? P.V. नरसिंहराव आणि पुढचा प्रश्न चौधरी चरण सिंग. प्रश्न क्रमांक 26 काय आहे? माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न कधी जाहीर झाला? 2024 साली. म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 27 2024 मध्ये भारतरत्न मिळालेल्या 5 व्यक्तींपैकी किती जणांना तो मरणोत्तर मिळाला?
5 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला, त्यापैकी फक्त एकटे लालकृष्ण अडवाणी हे काय होते, जिवंत होते. इतर सर्वांना तो मरणोत्तर मिळाला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. 4 व्यक्तींना हा पुरस्कार 2024 साली मरणोत्तर देण्यात आलेला आहे. त्या चौघांची नावं काय, कर्पुरी ठाकूर, MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंग आणि PV नरसिंह राव. त्यापैकी पण 2 व्यक्ती कोण आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 28. MS स्वामीनाथन हे कोणत्या राज्याचे रहिवासी होते? मित्रांनो, MS स्वामीनाथन 2024 चा भारतरत्न पुरस्कार तसेच भारताच्या हरित क्रांतीचे जनक. त्यासोबतच मित्रांनो हे कोणत्या राज्याचे रहिवासी होते, तर तमिळनाडूचे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 29. कर्पुरी ठाकूर यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे? मित्रांनो, कर्पुरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक या नावाने ओळखलं जात होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 30. भारतरत्न मिळवणारे PV नरसिंह राव भारताचे कितवे पंतप्रधान होते? आता या ठिकाणी पहा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, तर जवाहरलाल नेहरू. अशा प्रकारे मित्रांनो नरसिंह राव हे 9वे पंतप्रधान होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पहिले कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफर मध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते, तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत. आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GK चा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे, तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्री मध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सअप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 31. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न कधी मिळाला? मित्रांनो, APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. तर यांना भारतरत्न पुरस्कार आहे तो 1997 साली देण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 32. भारतरत्न मिळवणारे पहिले राष्ट्रपती कोण? या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतरत्न प्राप्त झालेले पहिले राष्ट्रपती कोण होते, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 33. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? आता या ठिकाणी पाहायचं आहे 1954 साली भारतरत्नला सुरुवात कोणी केली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. आणि यांना कधी पुरस्कार मिळाला? यांना हा पुरस्कार आहे तो 1962 साली देण्यात आला. कधी? 1962. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. प्रश्न क्रमांक 34. नेल्सन मंडेला यांना भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आला? आता मित्रांनो, नेल्सन मंडेला हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे दुसरे परदेशी नागरिक होते, परदेशी व्यक्ती होते. तर यांना हा पुरस्कार आहे तो 1990 साली देण्यात आलेला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1990 आणि नेल्सन मंडेला देखील 1990. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच मित्रांनो,
यांनी कोणत्या देशामध्ये वर्णभेदाविरुद्ध लढा दिला? तर मित्रांनो, यांनी दक्षिण आफ्रिका या देशामध्ये वर्णभेदाविरुद्ध लढा दिलेला होता. प्रश्न क्रमांक 35, मदर तेरेसा यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? मित्रांनो, मदर तेरेसा यांना 1980 साली, कधी 1980 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 36, भारतरत्न मिळवणारे सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या राज्याचे होते? मित्रांनो, पटेल आडनाव आहे, कुठे असणार आहेत? गुजरात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. यांचा सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. परंतु कोणत्या नदीच्या काठावर आहे? कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 37, मोरारजी देसाई यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? मित्रांनो, मोरारजी देसाई असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त आहेत. तर या ठिकाणी पाहायचंय, मोरारजी देसाई यांना 1991 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. म्हणजे पर्याय 2. तर मित्रांनो, हे भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आणि पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशान ए पाकिस्तान मिळवणारे एकमेव व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 38, मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न कधी मिळाला? मौलाना अबुल कलाम आझाद यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 39, अटल बिहारी वाजपेयी यांना कोणत्या वर्षी भारतरत्न मिळाला? मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40, प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न कोणत्या वर्षी देण्यात आला? मित्रांनो, प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार आहे तो 2019 साली देण्यात आला. म्हणजे पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, प्रणव मुखर्जी 2019. नोट्स काढत नसाल तरी देखील वहीमध्ये यादी लिहून ठेवा, वर्ष आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती. फक्त महत्वाच्या व्यक्तींवर प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी यातला जर एखादा प्रश्न आला तर 100% उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 41, भारतरत्न पुरस्काराची शिफारस राष्ट्रपतींकडे कोण करतात? आता या ठिकाणी पहा, भारतरत्न पुरस्कार कोण देतात? राष्ट्रपती देतात. परंतु त्याची शिफारस कोण करतात? तर भारताचे पंतप्रधान. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 42, भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींना किती रोख रक्कम मिळते? मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप काय आहे? फक्त भारतरत्न पदक आहे, त्याच्यासोबत राष्ट्रपतींची सही असणारा एक कागद, परंतु 1ही रुपया दिला जात नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 0. प्रश्न क्रमांक 43, भारतरत्न पदकावर कशाचे चित्र असते? मित्रांनो, भारतरत्न पदकावर समोरच्या बाजूला सूर्य आहे, उगवणारा सूर्य आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आणि त्याच्या खाली भारतरत्न असं लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 44, आतापर्यंत एकूण किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? मित्रांनो, आतापर्यंत फक्त 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्या 5 महिला कोण आहेत? तर या ठिकाणी पहा, भारतरत्न मिळवणाऱ्या 5 महिला आहेत. पहिल्या इंदिरा गांधी, दुसऱ्या मदर तेरेसा, तिसऱ्या अरुणा असफअली, चौथ्या MS सुब्बुलक्ष्मी आणि 5व्या लता मंगेशकर. अशा 5 महिलांना हा पुरस्कार आतापर्यंत देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 45, भारतरत्न पदकाच्या मागील बाजूस काय असते? आता पुढे पाहिलं आपण, पुढे काय आहे? सूर्य आहे आणि भारतरत्न लिहिलेला आहे. पाठीमाग काय असतं? तर पाठीमागे आपली राजमुद्रा आहे, अशोक स्तंभ आहे आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी मागील बाजूस काय? अशोक स्तंभ. प्रश्न क्रमांक 46, संगीत क्षेत्रातील पहिली व्यक्ती जिला भारतरत्न मिळाला? मित्रांनो, या ठिकाणी पहा, MS सुब्बुलक्ष्मी यांना 1998 साली, कधी? 1998 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. आणि मित्रांनो, या अशा पहिल्या व्यक्ती आहेत ज्यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, MS सुब्बुलक्ष्मी. प्रश्न क्रमांक 47, भारतरत्न पदकाचा फीत किंवा रिबन कोणत्या रंगाचे असते? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतरत्न पदकाची रिबन असते ती 0.25 इंच इतक्या रुंदीची असते आणि
पांढऱ्या रंगाची रेशमी असते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2. भारतरत्न पदक आहे ते पांढऱ्या रंगाच्या रेशमी फितीमध्ये बांधून दिलं जातं. आणि मित्रांनो, हे पदक घालण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त राष्ट्रपती हे पदक आहे ते लाभार्थ्याच्या किंवा विजेत्याच्या गळ्यामध्ये घालू शकतात. प्रश्न क्रमांक 48. 2024 पर्यंत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे? मित्रांनो, 2024 ला 5 व्यक्तींना देण्यात आला आणि आतापर्यंत एकूण 53 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 49. भारतरत्न विजेत्यांना भारतीय शिष्टाचारात कितवे स्थान आहे? मित्रांनो, भारतरत्न विजेत्यांना भारतीय शिष्टाचारामध्ये 7 हे स्थान आहे. 7व्या क्रमांकाला हे स्थान आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 7वे स्थान आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 50. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ज्यांना भारतरत्न मिळाला. या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजे श्री राजगोपालाचारी यांना पहिल्याच वर्षी म्हणजे 1954 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते भारतरत्न पुरस्कारावरील सर्वात महत्त्वाचे आणि महत्त्वाच्या व्यक्तींवरचे प्रश्न. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील, प्रश्नांची माहिती तुम्हाला समजली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.